हो 7 आणि 9 किती? 16. बर 16 आणि 11 किती? 16 आणि 11 27. साधी आकडेमोड करता येत नाही. जीभ मात्र चुरू चुरू चालते हिची. शोभा मग तू सांग 27 आणि 25 किती? राहू दे शोभा, एवढी मोठी होऊन सुद्धा साधा एक गणित येत नाही. मोहन तू सांग 27 आणि 25 किती? 27 25 52. बघ शोभा, मोहन किती हुशार आहे ते. मी तुला सांगणारच होते. राहू दे, मोहनने आधी सांगितलं तू काही हुशारच नाहीयेस, तुला येतच नाही गणित. कार्टे, हा माझ्या घरात राहतेस आणि मलाच बोलतेस. हा शोभा शोभा लहान आहे अजून ती. काही लहान वगैरे नाही, सगळं बरोबर बोलता येतं तिला. हा मोहन 52 आणि 16 किती? माऊ मला आता कामावर जायला उशीर होतोय. ते पैसे तू बाजूला ठेव, मी आल्यावर आपण मोजूया. मी लवकर येणार आहे आज. हा शोभा येतो. हा हा बाय माऊ. बाय बाय. मोहन काय येतो येतो मी येतो. मुन्या कामावर गेला म्हणजे आता ही गणित विचारून मला त्रास देणार. डोक्याला तापच आहे. झोपायचं नाटक करते. शोभा माऊ माऊ, हे काय करतेस तू सगळं? मदत काढते, दिसत नाहीये का? अगं मला दिसतंय, पण भिंतीवर कशाला काढतेस? सगळी भिंत खराब करून टाकलीस तू. जा बाहेर खेळ जा. तू सकाळी सकाळी झोपली होतीस, मोहन ऑफिसला गेलाय, चिंटू पिंटू शाळेत गेलेत, मग मी बाहेर कोणाबरोबर खेळू? अगं बाई, म्हणून काय भिंत खराब करायची का? शिबाई, या पुरीचा ना त्रास झालाय नुसता. डॉक्टरांनी किती वेळा सांगितले तुला बाहेरचं काही खात जाऊ नकोस म्हणून. अगं कधीतरी खायला काय होतं? कधीतरी हा हे तुझं कधीतरी ना आठवड्यात 2-3 वेळा होतं. आई मला सांगते काय ग, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. तू प्रत्येक वेळेला तुझ्या मनासारखं करतेस. हा आई, त्या माऊने आधीच माझं डोकं फिरवलंय, आता तू माझं डोकं फिरवू नको. आता काय पराक्रम केला तिनं? बत्का काढून ठेवलेत भिंतीवर. त्रास त्रास देते नुसती. काय करू हिचं ना काही कळतच नाही मला. बाहेर जाऊन खेळ म्हटलं तर म्हणते सगळे शाळेत गेलेत, कुणाबरोबर खेळू? ए चांगले 2-3 रट्टे ओढ पाठीवर, गेल वटणीवर. नाही नाही, असं दुसऱ्यांच्या मुलीला मारायचं बरं नाही वाटत ग. काय होतंय त्याला? आई, माऊला शाळेत घातलं तर मोन्या पण परवा म्हणत होता की माऊला शाळेत घालायला हवं, म्हणजे त्रास तेवढा कमी होईल ना. शोभे, आयडिया चांगली आहे. आयडिया चांगली आहे ग, पण प्रॉब्लेम आहे. का? शाळेचे डॉक्युमेंट्स वगैरे जे लागतात ते कुठे आहेत आपल्याकडे? तू काळजी करू नकोस. एक मॅडम माझ्या ओळखीच्या आहेत, त्या घरी येतील आणि सगळं काम करतील. हे बघ, आपण ना म्युन्सिपाल्टीच्या शाळेत टाकून देऊया तिला. हा चालेल. पण त्या बाईला विचार आधी, शाळेत जायला तयार आहे का? नाही तर तुला जायला लागायचं. एवढी शांत कशी काय? प्लॅन तर असेल ना हिचा. माऊ,
तू एवढी शांत कशी काय? शोभा, मी मस्ती करत असले की तुला त्रास होतो. आता शांत बसले तरी तुला त्रास होतो. माऊ, तुला दिवसभर घरात बसून कंटाळा येत असेल ना? हो, खूप. चल ना शोभा, आपण खेळूयात. खेळूया ना. आधी मला सांग, शाळेतली सगळी मुलं शाळेत जातात, तुला कसं वाटतं? माझं सोड, त्यांना विचार. रडत रडत शाळेत जातात, आपल्या वजनाच्या दुप्पट बॅग घेऊन. आणि चिंटूने मला सांगितलंय, शाळेत मास्तर नावाचा प्राणी असतो. माऊ, असं नाही म्हणायचं. मास्तर म्हणजे आपले गुरु असतात, ते आपल्याला शिकवतात, त्यामुळे आपण हुशार होतो. म्हणजे तू शाळेत नाही गेलीयस? म्हणजे मी हुशार नाही का? नाही. माऊ, तू जाशील का शाळेत? हा, अजिबात नाही. का? मला नाही जमणार हे सगळं. अगं, काही कठीण नसतं, हळूहळू सगळं जमेल आणि ना मज्जा येते शाळेमध्ये. तरी सुद्धा नाही जाणार. अगं, ऐक ना माऊ. त्याला कसं पटवायचं? माऊ, थांब. साखर हवी. भाऊ, तू शाळेत जायला लागलीस ना की तुला नवीन मित्रमैत्रिणी भेटणार तिथे. नकोच मला नवीन मित्र मैत्रिणी. माझ्याकडे आहेत चिंटू, पिंटू, अनुष्का. हो, ते आहेतच ग, पण शाळेत ना रोज खिचडी देतात, रोज. साखर मिळेल? हा, मिळेल ना साखर, भरपूर साखर मिळेल. आणि हे बघ, चिंटू पिंटू आपल्या शाळेत जातात की नाही, मग तू त्यांच्या बरोबर शाळेत जाणार, म्हणजे तू चाळीत पण त्यांच्या बरोबर खेळणार आणि शाळेत पण खेळणार. आणि तू त्यांच्यासारखी हुशार होणार, तुला गणित पण येणार. मग जाणार का शाळेत? हो. नक्की? आणि माझी बाय ती. खा साखर खा. अगं शोभे, झाली का ती तयार? हो माऊ, शाळेत जायला तयार झाली. बरं झालं. हे बघ, आता देसाईबाई येतीलच, त्यांना मी सांगूनच ठेवलंय. हा, पण काय ग शोभे, काय? माऊची आई वडील कोण असं विचारलं तर काय सांगणार आहेस? वहिनी, पटकन खाऊन सांगा कसे झाले चायनीज पोहे. हा, अंजे, अगं तू बनवलेस म्हणजे चांगलेच असणार. अगं बाई. काय वहिनी, कसे झालेत? झालाय का नाही नुसताच धूर? म्हटलं ना, अंजेने केले म्हणजे छानच असणार. आवडले का तुम्हाला? घ्या, हे घ्या, अजून घ्या. नाही, नको ग, मी जेवून आले ना. अगं बाई, सकाळी सकाळी. नाहीतर घेतले असते. खरंच छान झाले. अंजे, राहुल, तुमच्याकडे एक काम होतं. बोला ना. मी माऊला शाळेत घालायचं ठरवलंय. अरे वा, तुम्ही दोघं तिचं पालकत्व स्वीकारा. वहिनी, काय मजाक करता तुम्ही? अगं, मी मजाक नाही करत आहे, मी खरंच सांगतेय. मला तिला शाळेत घालायचंय म्हणून विचारते. वहिनी काहीतरीच काही बोलताय. अरे राहुल, शाळेत फक्त तुम्ही तिचे आई वडील आहात एवढंच सांगायचंय, बाकीचं मी बघते ना. हा. तिथं ते शाळेत बाई इंटरव्ह्यू घेतात, त्याचं काय पालकांचा इंटरव्ह्यू? अगं बाई, मला तर राहुलचा हू पहिला का दुसरा हे पण अजून नीट कळत नाही. आपल्याला नको ते. हा, आम्हाला नकोय. तुम्ही दुसरे कोणाला तरी बघा. हा, अहो वहिनी, ते पोहे संपवा ना, का डब्यात घालून देऊ? डब्यात घाल कचऱ्याच्या. हं? तीच लायकी आहे त्याची.
वहिनी अन्नाचा अपमान करू नका. अंजे, याला अन्न म्हणणं म्हणजे याचा अपमान केल्यासारखं आहे. किती घाणेरडे केलेस पोहे. वहिनी तुम्हाला काही चांगलं बघवतच नाही. माझा राहुल संपेल पोहे. हो, घाल त्याच्या घशात. आहा, ठीक आहे ना. राहुल संपोशील ना पोहे. मोहन, आता मी शाळेत जाणार, हुशार होणार, साखर खाणार. वा. मोन्या, माऊला शाळेत घालायचंय, पण बघ ना रे, चाळीतलं कोणच तयार नाही हिचं पालक बनायला. सगळ्यांना सांगून झालं, पण सगळे घाबरतात. ते काय इंटरव्ह्यूला काय विचारणार आहेत विचारून. आपण एक काम करू, आपण होऊया तिचे पालक. पण काहीही झालं ना तरी माऊला मी शाळेत घालणार म्हणजे घालणार. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. आता तू बघत काय उभा राहिलास? जा ना, त्या बाई कधीही येतील. चहा वगैरे कर, जा, आवर पटकन. हो हो हो. माऊ, ही बदक तू काढलीस? मी काढले. आवडले ना? खूप आवडली. जादूने नाही, स्वतःच्या हाताने काढलेत. हो, आता शाळेत जाऊन पण माऊ असंच कर. जादू नाही करायची. जादू केली तर तुला घरी पाठवतील शाळेत. नाही करणार जादू. नक्की ना? मोहन मात्र इथेच राहतात का? या इथं काय काम होतं का? माऊ नावाच्या मुलीचं शाळेत ऍडमिशन करून द्यायचंय ना. मी पालिकेच्या शाळेत शिकवते. अच्छा, म्हणून तुम्ही आलात का? हो इंटरव्ह्यू घेणार असाल ना? हो, इंटरव्ह्यू घेणारच. आणि ऍडमिशन झालं तर काही डॉक्युमेंट्सवर पालकांची सही लागेल. आणि ऍडमिशन करताना शाळेकडून 8 किलो तांदूळ फ्री दिले जाणार आहेत. आणि दरमहा 4 किलो तांदूळ फ्री दिले जाणार आहे. बरं, इथेच राहतात ना? हा, इथंच राहतात वर. बरं. बरं, आता आपण इंटरव्ह्यू सुरू करूयात. येस येस. बाळा, वय काय तुझं? 9 वर्ष. नाही. शोभा, हा? मराठीत बोललं तरी चालेल, इंग्रजीमध्ये बोलायची काही गरज नाही. गप्प बस, तुला काही कळते का? इंग्रजीत बोललं ना तर छाप पडते. हो का? बर. नाही. हे बघा, आज जर हिचं ऍडमिशन झालं तर तुम्हाला आता 8 किलो तांदूळ आणि दर महिन्याला 4 किलो तांदूळ शाळेकडून फ्री मिळतील. 4 kg राईस. आणि साखर? साखर नाही मिळत, फक्त तांदूळच मिळतात. तुझ्या आई बाबा तुला चाळ भरून शोधतायत. तू इथेच होय? आगे पेढा. हे तुझे आई वडील आहेत? हो, मला अजून पेढा देईन. हो. बाय. काय ग माऊ, तू इथे काय करतेस? चल ग आपल्या घरी चल. नमस्कार मॅडम. नमस्कार. मुलगी आहे माझी. आई विना वाढलेली पोर, पण तुम्हाला माहित नाही, खूप लाडात वाढवली आहे मी तिला. मी कामावर जातो ना, म्हणून जास्त करून इथेच असते. ए माऊ, ठीक आहे, खा, बर्फी आणली आहे तुझ्यासाठी. हे तुझे बाबा का? हो. माऊ, ग माऊ,
ना तुझ्या ऍडमिशन साठी हा फ्रॉक बघ तुझा किती खराब झालाय. आपण नवीन फ्रॉक घालूया हा तुला. आणि मी तुला ना दूध पण देते, खूप साखर घालू. तुम्ही कोण? मी हिची आई. माऊ माऊ अगं बाळा कुठे फिरत असते? चल आता तुम्ही कोण? मी हिची आई. तुमच्यापैकी नक्की हिचे आई वडील कोण आहेत? आम्ही आम्ही आहोत तिचे आई बाबा. बघा ना माझ्यावर गेली. अरे शांत बसा. बाप रे, मी अजून इथे थोडा वेळ थांबले ना तर मीच विसरून जाईन माझे आई वडील कोण आहेत ते. ज्या मुलीचं ऍडमिशन होणारच नाहीये. फ्रॉड आहात तुम्ही सगळे. अहो ऐका ना, जाऊ नका. माणसं आहेत. झाली का ऍडमिशन? काय ग शोभे, त्या मॅडम निघून का गेल्या? झालं ऍडमिशन? अगं नाही ना झालं ऍडमिशन. या सगळ्यांमुळे नाही झालं. नाही मी तुमच्याकडे आले होते ना विचारायला. हा, पालकत्व घ्या म्हणून आले होते ना विचारायला, तेव्हा नाही म्हणालात. काय काय दीपा, तोंडावर माझा दार बंद केलंस ना. मग आत्ता का तुम्हाला माऊचा पुळका आला? हा, मी सांगते ना का पुळका आला या सगळ्यांना ते. अगं 4 किलो तांदूळ मिळणार आहेत ना महिन्याचे फुक्कट म्हणून. नाही ते 8 किलो देणार आहे सुरुवातीला. हा, बघ बघ बघ, तो आहे ना? कोण बोलते आणि 8 काय काय किलो दीपा, तांदूळ. हा? काय रे रावल्या, 8 किलो तांदूळ पाहिजेत? सम्या, 8 किलो तांदूळ पाहिजेत का? नाही. हा? बघितलंस ना, बघितलंस, यासाठी सगळे आले होते, गोळा झाले काय होते करणार इथं. ताई? ताई, सगळ्यांना विचारलं, मी नाही म्हणाले तेव्हा. फुकटेच ग, नाहीतर काय. काय माणसं आहेत ना चाळीतली खरंच. काय ना काय करायचं, कसं ऍडमिशन होणार काय कळत नाही. माऊ काय झालं? मोहन, मला पण शाळेत जायचं होतं त्या चिंटू आणि पिंटू सारखं. माऊ तुला मी एक गोष्ट सांगतो. पूर्वीच्या काळी ना एक एकलव्य नावाचा मुलगा होता आणि ना त्याला धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती. धनुर्विद्या म्हणजे काय माहितीये का? धनुष्यातनं बाण मारतात ना ते शिकण्याची. आणि त्यावेळेला ना द्रोणाचार्य नावाचे एक प्रसिद्ध शिक्षक होते, ते धनुर्विद्या शिकवायचे. तर एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, मला तुमचा शिष्य बनवा, मला तुमच्याकडनं धनुर्विद्या शिकायची. द्रोणाचार्य म्हणाले, तर मी नाही तुला शिकवणार, जातो. पण मग एकलव्य निराश नाही झाला, तो असा खचला नाही, शांत नाही बसला. त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी द्रोणाचार्यांचा एक पुतळा बनवला आणि त्याच्या समोर तो धनुर्विद्या शिकायची प्रॅक्टिस करायला लागला. आणि पुढेच दिवसात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. मोहन, म्हणजे मी पण त्या बाईंचा पुतळा बनवू का? नाही मग तुला पुतळा बनवायची गरज नाही. एकलव्य कुठे शिकत होता सांग? निसर्गाच्या सानिध्यात. त्यांनी असा उघड्यावर त्यांचा पुतळा बनवला होता. निसर्ग खूप मोठा शिक्षक आहे, तो आपली परीक्षा घेत असतो. फक्त आपली शिकण्याची तयारी पाहिजे. आणि आपली शिकण्याची जर का तयारी असेल ना तर आपण कुठल्याही संकटांवर मात करू शकतो. पण मोहन, मला साधं गणित येत नाही. अगं ते मी शिकवीन तुला. अगं गरजेपुरती आकडेमोड आली म्हणजे बस झालं. बाकी सगळं शिकवायला कोण आहे? निसर्ग. मग दे टाळी. मोहन, त्या एकलव्याचं पुढे काय झालं? काय झालं माहितीये का माऊ? अशी धनुर्विद्येची प्रॅक्टिस करून 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 खूप मोठा धनुर्धर झाला. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आणि मग हे द्रोणाचार्यांना कळलं. जेव्हा द्रोणाचार्यांना कळलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं, मी तर याला शिकवलंच नाही.